सगळ्यात पहिले मला तुमच्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण की जेव्हा मी अमेरिकेमधल्या फ्लाईटमध्ये बसलो होतो तेव्हा असं मला हे नक्कीच माहिती होतं की मला अटक करण्यात येणार आहे. पण मी असं ठरवलं होतं, मला जरी अटक झाली तरीही चालेल. मला माहिती होतं, मला भरोसा होता की तुम्ही लोक ही मूव्हमेंट पुढे चालवणार. जसं मी आज सांगितलं होतं सकाळी की आजचं आंदोलन पुण्यातलं मोठा प्रतिसाद दिलेले होते. आणि मला आता असं कळाले की काही अधिकाऱ्यांनी स्टुडंट्सला बाहेर नाही येऊ दिलं, प्रोटेस्टला जॉईन नाही करू. तर आमच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, तुम्ही स्टुडंट्सला थांबवू नका, तुम्ही प्रोटेस्टपासून करण्यापासून स्टुडंट्सला थांबवू नका. आणि आता याच्यानंतर मी लखनौला जाणार आहे, त्याच्यानंतर पंजाब बँगलोरला जाऊन आवाहन करणार आहे लोकांना, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान रिझाईन करत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन चालू राहील. आणि 20 तारखेला 20 जूनला आम्ही सगळे दिल्लीला येऊ आणि जोपर्यंत एज्युकेशन मिनिस्टर रिझाईन नाही करणार तोपर्यंत आम्ही वापस जाणार. माझ्या अपेक्षापेक्षा खूप जास्त गर्दी आली होती सर. आणि मला आता सांगितलं, आता कळलं अधिकाऱ्यांनी स्टुडंट्सला येऊ नाही दिला, विच इज व्हेरी सॅड. कशामुळे त्या स्टुडंट्सला थांबून ठेवले, लायब्ररीमध्ये बंद करून ठेवलं होतं, कशासाठी? कधीपर्यंत तुम्ही स्टुडंटचा आवाज दाबणार आणि का दाबताय तुम्ही आवाज? अभिजीतजी, 3 मुद्दे तुम्ही जे महत्त्वाची घोषणा केली आज जाहीरनाम्याच्या तुमच्या शिक्षणाच्या संदर्भातले, ते परत एकदा जर सांगितले ते आम्ही लवकरच रिलीज करू. आणि जसं की आम्ही सांगितलेलं आहे की जर तुमच्याकडून काही पेपर लीक होत असेल, चुकी होत असेल, तर तुम्ही 10,000 प्रत्येक स्टुडंटला दिले पाहिजे. जे त्यांचा ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे, जो त्यांचा अकोमोडेशन कॉस्ट आहे, जो त्यांना तुम्ही मेंटल ट्रॉमा देताय, त्यासाठी तुम्ही त्यांना 10,000 दिले पाहिजे. दुसरी गोष्ट, रिझल्ट जर वेळेवर लागत नसेल तरी तुम्ही 10,000 दिले पाहिजे. जोपर्यंत रिझल्ट लागत नाही दर महिन्याला तुम्ही 10,000 दिले पाहिजे. आणि कधीपर्यंत स्टुडंट्सनी रिझल्टची वाट बघायची? 2-2, 3-3 वर्ष तुमचे पोलीस भरतीचे रिझल्ट लागत नाही, स्टुडंट्सनी तोपर्यंत करायचं काय? आणि बाकी जे काही मुद्दे आहेत ते आम्ही लवकरच तुम्हाला प्रेस रिलीजमध्ये पाठवून देऊ. थँक्यू. अभिजित, तुझ्या मुवमेंटला सुरुवात झाली जंतर मंतरवरनं, नीटच्या संदर्भात सगळा जो आहे तो त्याच्याबद्दल शिक्षा व्हावी अशी मागणी आहे. पण आजही विद्यार्थी डिप्रेशनमध्ये आहेत, आत्महत्या करतात, त्यांना काय आव्हान असेल? दुसरी गोष्ट, 21 तारखेला पुन्हा एक्झाम आहे, 20 तारखेला तुमचं आंदोलन आहे, त्याचा थोडा परिणाम विद्यार्थ्यांवर होईल असं वाटतं? विद्यार्थ्यांवर काहीच परिणाम जे शिक्षा मंत्री त्यांच्यावर झाला पाहिजे. अजून किती विद्यार्थ्यांची आत्महत्या करण्याची वाट त्यांनी कुठे ना कुठेतरी हा विचार केला. विद्यार्थ्यांनी काय करणं अपेक्षित आहे? कारण की विद्यार्थी एवढा जर नाराज होत असेल, परत NET नीटची परीक्षा देतोय, त्या विद्यार्थ्यांना काय आव्हान करशील? कारण की 11 आत्महत्या होत आहेत. 10,000 रुपये दिल्याने प्रश्न सुटणार नाही. प्रश्न तेव्हा सुटेल जेव्हा राजीनामा येईल. एक्सेप्टिंग द मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स फिक्सिंग द सिस्टम. राजीनामा तुमचा पुढचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय असेल? अशा गोष्टी पुन्हा नाही होईल. पुढे होणार, राजीनामा येऊ द्या. पहिले आम्हाला राजीनामा घ्यायचा आहे, कारण की जोपर्यंत ते राजीनामा देणार आहे तोपर्यंत आम्ही कसं काय मानू शकतो की सिस्टम ते सुधारते? तर जोपर्यंत ते राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवू. आणि त्याच्यानंतर एज्युकेशन सिस्टम कसं सुधारलं जाईल त्याचे आम्ही आता 5 मुद्दे मांडलेले, अजून मुद्दे आम्ही तयार करतोय, ते आम्ही पुढे मांडू. नमस्कार पुणे, नमस्कार महाराष्ट्र, झूले। बहुत अच्छा लगा यहाँ पुणे में लोगों से मिलके। मैं पुणे को इससे पहले जानता था पर्यावरण प्रेमियों की तरह। मैं जब भी आया कभी वो पेड़ों की हत्या से बचा रहे थे, कभी नदियों को बचा रहे थे। अब मैं जानूंगा इसे शिक्षा के लिए, जहाँ शिक्षा में जवाबदेही मांगी जा रही है, जहाँ युवा शक्ति को मैंने देखा और शांतिपूर्ण रूप में देखा। मैं बधाई देना चाहता हूँ कि शिक्षा में जो जवाबदेही चाहिए उसके लिए आप सब यहाँ जुड़े और एक आवाज़ बनी देश की। सर, आपने पंतप्रधान को आह्वान किया, आपने पंतप्रधान से आह्वान किया है भाषण के मैं यही कहूँगा शांतिपूर्ण जहाँ भी कोई अभिव्यक्ति हो उसे करने दिया जाए, क्योंकि शांति को पुरस्कृत करना चाहिए, अशांति को नहीं, हिंसा को नहीं। अगर हम शांति को ही दमन करेंगे तो संदेश ये जाएगा कि शांति रास्ता नहीं है, वो बहुत दुर्भाग्यपूर्ण होगा। हिंसा को आप रोकें, शांति को आप प्रोत्साहन दें, यही कहूँ। सर, आपने पंतप्रधान से एक आह्वान किया है भाषण के अंदर, किस तरीके से आह्वान करते हैं देश को?
क्या कि मन की बात में हाँ, मैं ये कह रहा था कि हमें सत्य और अहिंसा के रास्ते पे चलेंगे। जैसा मैं कह रहा था, शिक्षा और पर्यावरण मेरा हमेशा मुद्दा रहा है और सत्य अहिंसा हमेशा रास्ता रहा है। सत्य हर जगह फैले और उसमें सबसे ज़रूरी है कि संचार माध्यमों का, मीडिया की साफ छवि हो, जो कि देश में जो अंतर्राष्ट्रीय स्तर पे बिगड़ी है उसे बराबर किया जाए। मीडिया को निष्पक्ष और सत्य के रास्ते पे चलना चाहिए। मैं चाहूँगा कि प्रधानमंत्री जी इस पर भी चर्चा करें मन की बात में, क्योंकि अगर भारत को सच में विश्व गुरु बनना है तो माध्यम जो हैं वो सच पर चलें, ये बहुत ज़रूरी है। उन पर कोई दबाव नहीं हो, जोर नहीं हो। जो मीडिया के कर्मचारी हैं, संचार कर्मचारी, उनको आज़ादी हो और अभिव्यक्ति की आज़ादी हो, तभी राष्ट्र महान बने। सरकार आहे बेसिकली या सरकारला इथल्या विद्यार्थ्यांच्या हिताची धोरणं अजिबात घ्यायची नाहीत। त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येनं एकत्रित येऊन आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं जमून आंदोलन केलं पाहिजे आणि या धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही इथे एकत्रित जमलेलो आहोत। खरं तर आता अशी सध्याची परिस्थिती आहे की जेवढे मी काही नीट वगैरे करणारे मुलं आहेत, खरं तर गावाकडल्या मुलांना आई वडिलांचं स्वप्न असतं की मुलांनी डॉक्टर बनावं, हे करावं। पण सध्या असं झालेलं आहे की 10वीचा जो बोर्ड असतंय त्याच्यामध्ये शिक्षण जे आहे आणि जे सीबीएसई शिक्षण आहे ते नीटसाठी बोर्डाच्या मुलांना ते माहितीच नाहीये किंवा ते त्या प्रकारचं नसतं। याच्यामुळे मुलं फेल होतात आणि जेव्हा एक्झाम होतात पण जेव्हा त्या एक्झाम देऊन मी काही फायदा होत नाही किंवा अशा स्टॉप होतात, तर अशा मुलांनी करायचं काय? कारण की आई वडील सर्व कर्ज घेतात, मुलांना शिकवतात, मग यामध्ये अशा गोष्टी करायचं काय? तर यावर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की राजीनामा दिला पाहिजे शिक्षणमध्ये। आपण पाहतोय की मुली आज ज्या क्षेत्रामध्ये नीट सारख्या एक्झाम मध्ये आज मुली पण पुढे आहेत आणि त्या पुण्यासारख्या शहरामध्ये म्हणा किंवा दिल्ली सारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जातात आणि अभ्यास करतात। घरची परिस्थिती नसतानाही ते तेवढं करतात। एका वर्षाचा त्यांचा खर्च नाही म्हणलं तरी 5-6 लाखापर्यंत जातो, क्लासेस वगैरे या सगळ्या गोष्टी येतात। पण एक वर्षच म्हणजे त्यांचं आयुष्य त्या मुलींनी ठरवलेलं असतं। ते जर त्यांचं नाही झालं तर कदाचित भविष्यामध्ये त्यांचं लग्न होऊ शकतं। या भीतीपोटी काही मुली हे स्वप्न त्यांचं पूर्ण झाल्यापूर्वी आत्महत्या पण करतात। सोशली इंडिपेंडंट होण्यासाठी मुलींना शिक्षण घेणं, त्याच्यासाठी जो हा लढा उभा केला, यात पुण्यात सावित्रीबाई असतील, महात्मा फुले असतील यांनी मुलींच्या शिक्षणाची जी धडपड उभा केली, आज मुलींच्या त्याच शिक्षणाची काय अवस्था झाली। लाडकी बहीण योजना वगैरे हे आणून हे सगळे प्रश्न सुटणार नाहीयेत मला असं वाटतं। जेवढ्या मोठ्या संख्येनं इथं सगळे जमलेत आणि मला असं वाटतं की ह्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे। खरं तर हे जे ऍडमिनिस्ट्रेशनच आहे तीच व्यवस्थाच गणलेली आहे, त्याच्यामुळं बेसच जर सगळा पूर्ण हल्लेला असेल तर फक्त रेझिग्नेशन होणार नाही, परंतु कदाचित बदलाची सुरुवात होऊ शकते असं मला वाटतं। तरुण पिढी सध्या बेकारीच्या ह्याच्यामध्ये आहे आणि जे गव्हर्नमेंट परीक्षा घेते ते वारंवार त्या परीक्षा लीक होत आहेत, पेपर लीक होत आहेत आणि त्याचा तरी कुठं एवढं तरुण मुलांना प्रचंड मानहानी त्रास सहन करावा लागतोय, आईवडिलांना सहन करावं लागतंय। शेतकऱ्यांची मुलं असतात हे आणि ते फार गरीब परिस्थितीतून आलेली असतात। कुठे तर मजुरी करून मुलांना शिकवत आहेत आणि गव्हर्नमेंट याच्याकडे पूर्णपणे लक्ष देत नाही, द्यायला पाहिजे ते। आणि फार तळमळ आहे, म्हणजे एवढे मुलं ग्रामीण मधून शिकतात, शहरामधून शिकतायत, एका रूममध्ये 2-2, 4-4, 10-10 मुलं राहत आहेत। जेवणाची त्यांची व्यवस्था नाहीये, अनेक समस्याला तोंड देत आहेत आणि त्यांच्या ह्या समस्या जाणून तर घेतच नाही गव्हर्नमेंट, परंतु वारंवार पेपर लीक होत आहेत, हे थांबलं पाहिजे आणि गव्हर्नमेंटने याच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे। काय मागण्या काय? मागणं की ह्या सिस्टम मध्ये थोडा चेंजेस झाल्या पाहिजे की सर्वांना मुलांना सुविधा होतील किंवा वारंवार हा त्रास होणार नाहीये, याची गव्हर्नमेंटने काळजी घेतली पाहिजे।